आता एसटीचा लालपरीचा प्रवास आपला संपलेला असा आणि आपण कुणकेश्वर तीर्थक्षेत्रावर पण पोचलेला असा. तर खै ना देवीले ते खै ना हां नमस्कार मंडळींनो, मी कोकणी ब्लॉगर स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये. तर मंडळी सगळेजण कसे आहात, मजा असाच ना. तर आज असा महाशिवरात्र, तर सर्वप्रथम सगळ्यांका महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण निघालेले असं आपली शिवरात्री म्हणजे मोठी यात्रोत्सव असतात ते आपल्या कुणकेश्वरात, म्हणजे आपल्या कोकणातली दक्षिण काशी असं तिका म्हटलं जातं. तर कुणकेश्वराक आपण जाऊचं असा, यात्रोत्सवाचा आनंद घेऊचा असा. तर आज आम्ही एक वेगळा काहीतरी करूचा ठरवलेला असा. तर या ठिकाणचं आता मी जातले आणि आपले मित्र असत ते कणकोली असत, सगळ्यांच्या गाडी वगैरे असत, तरीसुद्धा आपण आज निघालेलं असं ते एस टीन. तर एस टीचा प्रवास करीत करीत आपण थेट कुणकेश्वराक जाऊचं असा. तर प्रवास सगळं कसं होतं आणि कशाप्रकारे आपली ही यात्रोत्सव पार पडता आपण बघूच असा. तर थेट आपण जाऊया आणि कशाप्रकारे आपला प्रवास चालू होता तर बघूया. तर माझ्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, आपल्या कुणकेश्वराची यात्रा आपल्याला अनुभव भेटतेली. तर चला मग जाऊया. तर मंडळींनो, फायनली आपण आपला कणकवली स्टँडमध्ये पोचलेले असावं आणि आपले मित्र भेटलेले असत. तर विशाल असा, बाने असा आणि आपलं गावकर. तर अशा प्रकारे आपण सगळे आता आहे ना एस टीन कुणकेश्वराक जाऊचं असं. तुमका म्हटल्याप्रमाणे आपला प्रवास होतोला. तर मग आपल्या एस टी कधी गावता आणि लाईन कधी सप्ता बघूया. तर भली मोठी आपली लाईन दिसतात. तर आम्ही 4 जण आधी हजर झालेले असा आणि बाकीच्यांचा अजून काही पत्तो नाही. तर वाट बघता, लाईन तर वाढत चालली असा. तर आता ते जमीन टोटल जण 8 जण असतात पूर्ण एस टीमध्ये. तर बघूया पुढे काय. तर आपली फायनली एस टी इलेली असा आणि एस टी इल्यानंतर आपण आता जरा बसायचं वगैरे बघूया आता कसा काय करतो. तर 2-2.5 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आपली एस टी वगैरे इली. तर आता व्हिडिओ बस दिसलं विचार. तर फायनली आपलं कुणकेश्वरचा प्रवास चालू झालेला असा आपल्या मित्रांसोबत. एस टी तर चालू झाली. हा हर हर महादेव. तर कुणकेश्वर करताना आपला शेवटच्या सीटवर बसलेलो आणि तेवढ्या आपल्या त्या कंडक्टर काही येत असतात आणि आता आपण कुणकेश्वरची तिकीट काढूया. फायनली म्हणून आपण आता एस टीचा लालपरीचा प्रवास आपला संपलेला असा आणि आपण कुणकेश्वर तीर्थक्षेत्रावर पण पोचलेलं असं. तर पाठीमागे तुम्ही बघू शकता की संपूर्ण एस टी लागलेले असत. किरडुआ किरडुआ एक 2 ओके. आपला तसा ना तो कुणकेश्वरचा उतार पूर्ण चालू झालेला असं आणि आता पण थेट आहे ना आता समुद्रात जाऊया, कारण दर्शनाक मोठी लाईन असतेली. त्याच्यामुळे आपण दर्शनाक वगैरे थेट जाऊचे ना, कारण की गर्दी एवढी असते त्याच्यामुळे. तर मग थेट आपण समुद्रात जाऊन थैलं लोकेशन बघूया कसं काय कसं आणि देवस्वारी भेटतात काय तसं बघूया. तर आपले सगळे मित्रांनी आपण चालता होतं पूर्ण उतार असा आणि या उतारात आपण थेट आपण आता देवळाच्या जातला. तर म्हटलं तुमका की आम्ही समुद्रात जातला, पण दर्शन वगैरे गावलं ते सुद्धा ट्राय करतला. थोडा वेळ लाईनीत तासभर जायत पण दर्शन घ्यावे असं म्हटलं. तर बघूया पुढे गेल्यावर कसं काय काय होतं आता. तर इकडे माणसं तुम्ही बघू शकता, गर्दी आता वाढत चाललेली असा आणि कुणकेश्वराक प्रत्येक भाविक गेलेलो असा त्याने उत्तर येऊ फेस केल्यानंच असतं लोक. दिसाक वगैरे सगळे दिसाक वय बघाय बघाय पाठची दिसतं. तर म्हणून आपण आता जत्रे केलेलं असं, त्यामध्ये आमची यंदा देवीले नाही असं उमरटच्या असं. पण जेव्हा देव वगैरे येतात ना, तर ह्या साईडे कसं एक रोड गेलेलो असं तुम्हाला सांगतं. तर ह्या साईडने सरळ गेल्यानंतर आमची देवस्वारी असं थांबतात. तर आहे ना ते सरळ जाऊतं आणि ह्या ठिकाणी असं मंदिर असतं. तर आपण आता थेट देवळाच्या तिकडे जातला आणि दर्शन वगैरे बघूया, कारण की गर्दीचं जाम दिसतं गेलो. त्याच्यामुळे आपण थेट समुद्रात जाऊ. तर या ठिकाणी सजावट आहे ना तुम्ही बघू शकता. तर बाकीचे इतर देव सारे गेले असतात, लांब लांबसून देव आपल्या देवाच्या भेटी घेतात. तर कोकणातले सुंदर असं क्षण आपण अनुभव केलेला असा. तर आपल्या नशिबाने आपल्या किती देव सारे भेटतात ते आपण बघूयात. तर जास्तीत जास्त देव साऱ्यांका आपण कॅप्चर करतो प्रयत्न करतला. तर आपण चलत चलत दिलेले असा होते ह्या द्वारापर्यंत, मुख्य द्वारापाशी. आणि अखंडामानंतर आपण जातला होते दर्शनाच्या लाईनमध्ये. तर काही झालं तरी दर्शन घ्यायचं तर म्हटलं ठरवलेलं तर असा. तर
आपण आता दर्शनात जाऊया आणि त्याच्यानंतर मग आपण समुद्र वगैरे मित्रांसोबत फिरायचो तसा. तर आपण दर्शना केल्यानंतर तुम्ही नाही लाईन बघू शकता कशा प्रकारे कसे रहस्यत ना ते चालवलेले असतात. ते सुंदर असा या ठिकाणी ना ही अशा सजावट आणि त्याचबरोबर ही गर्दी का अरेंजमेंटसुद्धा एकदम भारी असा. कारण की एवढी गर्दी अरेंज करूची म्हणजे कुणकेश्वरवाल्यांका खरोखर सलाम असा. एवढं मोठं यात्रोत्सव भरूचं म्हणजे तर त्यांची गावची आणि सगळ्यांचीच मेहनत असा. तर अशाच आपण लाईनीतनं चलत आपण द्वाराकडे गेलेले असा आणि द्वाराकडे गेल्यानंतर मग आता आतमध्ये जाऊया दर्शन वगैरे घ्या. कोकणातली ही दक्षिण काशी असा एका समजला आता. आणि ह्या शिवाचं मंदिर महाशिवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी केली जातात. तर त्याचं आपण आता दर्शन घेऊ गेला. तर आपण लाईनीतनं दिलेलं असं तर दर्शन वगैरे घेऊया आणि थोडाफार शूट करूचा प्रयत्न करूया. आपल्या शूटिंगची परवानगी असली तर आपण जरासं टेक घेऊया. तुमका दर्शन देऊचा प्रयत्न करतो आहे माझ्या चॅनलमधनं. तर आपण लाईनीमधनं जाऊया आणि नंतर मग दर्शन घेऊया. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतास की कशा प्रकारे गर्दी असा आणि आपण मग आतमध्ये पिंडीच्या थंय दर्शन तुमका द्यायचा प्रयत्न करता. तर हैनात तुम्ही माझ्या चॅनल माध्यमाच्या तुम्ही दर्शन वगैरे घ्यावा आणि नंतर आपण खाली जाऊया. तर याच कुणकेश्वराच्या ठिकाणी ना अशी 2-3 जोगेश्वरीचं मंदिर असा. त्याचबरोबर गणपतीचं मंदिर असा. तर अशा वेळेस 2-3 देवळं असत. तर आपण त्या देवळात इलेले असावं. तर जोगेश्वरी आईच्या मंदिरात इला तर त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण थैलाचं दर्शन घेऊया आणि त्याच मग आपल्या मित्रांबरोबर थेट आपण जाऊया समुद्रावर आणि समुद्रावर कशा प्रकारे आपलं मजा वगैरे करूया. त्याचबरोबर थोडेफार फोटो तर काढल्या कारण आपण सनसेटच्या वेळेला गेलेले असावं. तर आपल्या सूर्यवाटा आपल्याला जाईपर्यंत मावळतलंच असा. तर तरी पण आपण प्रयत्न करूया मग ते जाऊया. चला मग समुद्रावर थेट कुणकेश्वरच्या. तर आपण समुद्रात गेल्यानंतर आपला नशीबसुद्धा म्हटलेलं आहे तुमका नशिबाने आपल्या किती देवस्वारी दिसतात ते बघूया. तर या ठिकाणी मालदीवचे देव आहेत ना ते इलेले असतात आणि ते आंगणेवाडी साईडचे आपल्या तकडे असतात ना तकडचे देव असतात. तर या ठिकाणी देवस्वारी दिसल्यानंतर आपण ते इलेले असावं. तर पाया वगैरे तर पडायात आणि हीच असा ती किंमत आहे आपल्या कोकणाची की देव देवाक भेटतात. तर कशा प्रकारे देव भेट होते ना ते आपण दाखवू शकत नाही. पण हैना देव असं ते देव तीर्थक्षेत्रावर भेटीत जातले. तर सध्या ते समुद्रावर असत काही कर आणि त्याच्यानंतर वरती देव इलेले असत म्हणून जानवलीचे देव इलेले असल्यामुळे हे देव सगळे खाली असतात. तर जानवलीचे देव आपण नंतर वरती जाऊन कॅप्चर करता लावू त्यांना आणि त्याच्यानंतर मग हे देव असतात ते वरती जातले. तर कशा प्रकारे ही जी देवांची स्वारी असा ना ती वरती जातली ते आपण बघता लावतो. आपण समुद्राच्या ठिकाणी उभे असा आणि त्यांकाच विचारूया कसं काय काय असं होता. तर याच्यामुळे आपण आता बघू शकता कशावर पोलीस बंदोबस्त असं समुद्राचं ठिकाण असा तर काळजी वगैरे घेतली जाते. तर अशा प्रकारे हा सुंदर असं वातावरण कोकणातली काशी असं एक म्हटलं तर आज कुणकेश्वर त्या ठिकाणी समुद्रावर असा. तर या ठिकाणी आता चला मग बघूया कशा प्रकारे देऊ शकतो. खै ना देविले ते खै ना हां आंगणेवाडी. कोकणातले सोहळं आणि या ठिकाणी आता देवस्वारी अशा प्रकारे वरती तीर्थक्षेत्राच्या भेटीक जातली. तर आपण सुद्धा थोडंफार समुद्र वगैरे फिरायला घेऊया आणि त्याच्यानंतर मग आपण सुद्धा थोड्या वेळावर जाऊया आणि जानवलीची देवस्वारी कसं भेटायचं असा त्या ठिकाणी त्याशिवाय जायचं असा. तर आपले सगळे मित्र असतात ते त्या ठिकाणी समुद्राचे थोडंफार फोटोशूट आपला चालू असा आणि अशा प्रकारे फोटोशूट वगैरे झाल्यानंतर आपले सगळे बघा तुम्ही बघू शकता. तर गावकर त्याच्यानंतर वाळके विशाल भावेश आर्यन बाणे आपण सगळेच असावं तुम्ही सुद्धा असं. अशा प्रकारे सुंदर अशा लाईटीला खूप चालू झालेले असतात कारण की संध्याकाळ होईल या. तर या ठिकाणी ना मोठ्या प्रमाणात समुद्रात लाटेसुद्धा येतले कारण की आता भरती येत लागली आहे. तर जास्ती करून त्यांचं ऐका आणि जेव्हा समुद्रात जास्त जवळ जाऊ नको कारण की ते आपल्या भल्यासाठी सांगितलं असतं. तर अशा प्रकारे संपूर्ण समुद्रकिनारा असताना अशा प्रकारे भरलेलं असं आणि उंट वगैरे सुद्धा इलेले असतात. तर एवढं सगळं प्रवास आणि आता सगळ्यांना जरा भूक लागलेली असं आता आपल्या पोटापाण्याचा काय तर बघूया. आता थोडा वेळ फिरला वगैरे आणि फिरून वगैरे झाल्यानंतर ना आपण आता थोडा पण खाऊया वगैरे काहीतरी भूकसुद्धा वगैरे लागली असतात. तर म्हटलं आता खाऊया आणि त्याच्यानंतर परत बाकीचा फिराय. तर चला मग मला बसलेले असतात ते
तर दिवसाचा मंदिर ते एकदम भारी वाटतं आणि त्याचबरोबर ही रोषणाई केलेली असताना ती एक नंबर असा तर सुंदर असा मंदिर वाटतं आपला कुणकेश्वरचा. कोकणातली काशी एकदम भारी वाटतं. तर आपण इलेल्याचा सार्थक झालेला वाटतं. देवस्वारीसुद्धा आपल्याला भेटतात. तर या ठिकाणी एक देवस्वारी भेटली आणि 2 देवस्वारी भेटली असं वाटतं. कारण नारिंगाचे देव आणि त्याचबरोबर जानवलीचे देव असे 2 भेटले असं वाटतं. तुमका म्हणवते तेवसर आपले जानवलीचे देव इलेले असतात आणि मोठ्या 32 वर्षां तब्बल 32 वर्षां जानवलीचे देव या ठिकाणी क्षेत्रावर इलेले असतात. तर अशा प्रकारे काय जण खूप देवस्वाऱ्यांचा इतिहास असतात. तर त्याचप्रमाणे आता तुम्ही गर्दी बघू शकता. सगळ्यांच्या डोक्यात टोपी तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे जानवलीचे देव या ठिकाणी इलेले असतात. तर देवस्वारी त्यांची कशा प्रकारे तीर्थक्षेत्र आता भेट देऊन इलेली असतात. तोपर्यंत आपण समुद्र होतो खाली. तर भेट देऊन इलेली असं आणि त्याच्यानंतर आपण आता बघूया कशा प्रकारे देवस्वारी असेल कशा प्रकारे काय काय होतं. तर आपण जानवलीचे देवस्वारी तर बघलं आणि याच्यानंतर आपण बघतो नारिंगाचे देव. तर या ठिकाणी ते सुद्धा इलेले असतात आणि ते आपलं ना कुणकेश्वरचं मंदिर असतं ना त्याच थैल्याच मंदिरामध्ये असतात. तर आपण जाऊया आणि त्या ठिकाणी त्यांची भेट घेऊया आणि कशा प्रकारे काय काय असतं बघूया. तर चला मग नारिंगाच्या देवांका भेट आहे. देवस्वारी जल्लोष असा ना तो एक कोकणातल्या देवस्वारी ज्यांचे येतो त्यांकाच माहिती असतं. तर एकदम आनंदाचं वातावरण असतं आणि सुंदर असं वातावरण. आणि आपण या देवळातील नारिंगाच्या देवांका भेटला. त्याचबरोबर ना सुंदर असं फर्निचर या ठिकाणी ना जर कोरलेली असं ना वास्तू ती कसली वाटतात ती बघा. तर आपण ह्याचं दर्शनसुद्धा घेतलं आणि त्या दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण बाहेर गेल्यानंतर ना हे बघा यांचे खामकाठी प्रत्येकाचे खामकाठी व चालीरीती वेगवेगळे असतात. तर त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्ही बघितलंच तर ही वास्तू एकदम सुंदर अशी वाटते आणि त्या ठिकाणी देवस्वारी इलेले असतात. तर नारिंगाच्या देवांचा आशीर्वाद वगैरे घेऊया आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. जत्रे गेलो आणि फिरला नाही असं होतात नाही तर सगळे गल्ली फिरान बघूया. तर अशा ठिकाणी आपण आता हे कपडे वगैरे तुम्ही बघू शकता. मोठ्या प्रमाणात कपड्यांची दुकानं वगैरे लागलेली असतात. तर आपल्या मित्रांबरोबर आपण इलेले असतात सगळेजण. आपण आता सगळे जत्रा पूर्ण फिरायची असं संपूर्ण. तर या ठिकाणी आता बघूया कशा काय 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 असं आता. तर ह्यो सेक्टर झाल्यानंतर आपण इले असं कडे पाळणे वगैरे असं तर आपलं आवडीचं सेक्शन. तर या ठिकाणी असं आपण आकाश पाळण्यात आणि यंदा आज बसतेला नाही कारण की 7-8 जण आहे आणि कोणाची इच्छासुद्धा नाही ते बसायची वगैरे. त्याच्यामुळे आपण बघूनच समाधान मानतो. कसा माहिती आहे खेळाचा काय नाही आणि उगीच चर्चा अशी परिस्थिती झाली आहे. काय पैसे वगैरे काय काढीत नाही आणि उगीच आपल्या खेळांचं ते सांगतो. तर हे भाने काय बरं आहे पैसे फक्त पैसे बाकी काय नाही. काय करणार रे
ग्लास कमी आहे म्हणतोय. ग्लास कमी आहे म्हणतोय मी. थोडं बघ, काय खूप छान आहे. सगळ्यात उंच आहे. देशीचा. शेक भी घेऊ बरं जे शेक खाऊया. किती माहिती का? काय झालं तू? आजाचे विजय गेवारे आता तर आपण गाडीगावकरांकडे खाजा घेऊसाठी गेलेले असावाकडे. आजा तुम्ही खैले आहात? खैले वरळी मुंबई हा वरळी सूस. वरळीतून कोकण. वरळी आजच पहिलाच दिवस हा. अरे का की आधीपासून इला अजून ते खरंच हा? तर आपण खाजा वगैरे आपल्या मित्रांनी घेतलेली असं आपण सुद्धा खाजा घेतला मस्त की. तर आता खाजा नाही तर आपला मालवण्याचे काही हिशोब नाही. कोकणात दिला आणि आपल्या कुणकेश्वराच्या तरी खाजा घेतला आणि असा होता नाही. तर सगळ्या बरोबर आपल्या खाजा घेतल्या आणि एक पिशवी. तर तुम्ही सुद्धा येलाच ना तर गाडीगावकरांकडे खाजा घेऊ नक्की व्हा. आपल्या गावातले म्हणजे सदैव काका जाधव वगैरे असत ना त्यांचं दुकान असं. तर या ठिकाणी आपल्या कुणकेश्वराच्या पायथ्याशीच ना सगळे खाजा त्यांचं दुकान आहे. त्याचबरोबर ना हरिणाचं समोर गेलंच ना की डाव्या साईडला त्यांचं हॉटेलसुद्धा असं. तर हय तुम्ही येलाच ना तर नक्की खाजा घ्या. तर आता काय म्हणतं बरं ना? बरं ना तू. होय मस्त. तर अशा प्रकारे आपण आता असेच पुढे जाऊया आणि थेट त्यांचं हॉटेलसुद्धा बघूया आपण पुढे जाऊ. हे झाला काय तावे ना? कुणकेश्वरच्या जत्रे गेला असलास ना तर जत्रा समोर आपण घराकडे जाताना ना एक चढावं लागतं आणि जाताना मजा वाटतात उतारानं जाताना. पण चढावान जेव्हा जाताव ना तेव्हा समजता. तर असंच आमचा आता चढाव असतो पूर्ण आणि त्या चढावानं आपल्या वरती जाऊचा. तर कशी वाट लागणार चढाव जे म्हणजे जबरदस्त होता. तर कुणकेश्वरानं केलेले सगळ्यांना माहितीच असतं. मग बघूया हे काय करतात ते. मग चढावानं आपण जाऊया. ह्योच असा तो चढाव पूर्ण आणि आम्ही आता हे सगळेजण असं ते हळूहळू चढता होता तो चढाव चढून झाल्यानंतर आम्ही जाताला बस स्टँडात आणि नंतर मग घराकडे असं विषय असा. तर हळूहळू फिरत चालला. तर ह्यो चढाव चढणं म्हणजे मोठा काम. जाताना उतारण सरसरण जाऊ होता चढावाचे त्याला हाल. तर अशा प्रकारे ह्यो चढाव आपण चढला की नंतर थेट आपण स्टँडमध्ये. तर बाय बाय कुणकेश्वर. आता संपूर्ण झाली जत्रा फिरांवरती मंडळून आजचा दिवस पूर्ण संपलेला असा. तर जत्रा वगैरे पूर्ण फिरान झालेली असते आणि आता आपण घराकडे. तर पूर्ण व्लॉग नक्की बघा. आपल्या मित्रांबरोबर मजा केलेली असता आणि त्यामध्ये सगळ्यात असा. तर कसं वाटतं कमेंट करून सांगा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू विसरू नको. आता भेटूया पुढच्या व्लॉग.